मुरुड जंजिरा किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या सुरक्षित जेटी आणि लाटरोधक भिंत प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कोकण विकासाबाबत मोठे विधान केले आहे। कोकण किनारपट्टीच्या विकासासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कुठेही कमी पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले। या प्रकल्पांमुळे कोकणातील पर्यटन आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार असल्याचे नितेश राणे यांनी नमूद केले आहे। तसेच मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून मुंबई आणि MMRDA परिसर जोडण्याचे काम सुरू असून भविष्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही जलवाहतुकीद्वारे जोडण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितलं। यामुळे व्यापार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा उल्लेख करत डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी मच्छीमारांनी इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर बोटींकडे वळवावे असे आवाहनही नितेश राणे यांनी केले। आज आपल्या मुरुड जंजिराच्या इकडचा जो प्रवासी जेटी चा जो 111 कोटीचा जो हा प्रकल्प आहे, जो आमच्या बंदर खातं आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून आज पूर्ण केलेला आहे, त्याच्या लोकार्पण उद्घाटन सन्मान्य सुनील तटकरेजींच्या हस्ते झालेला आहे असं मी सर्वात प्रथम इथे जाहीर करतो। मला आठवतं काही दिवसा अगोदरपासून काही आमचे पत्रकार मित्र, काही आमचे इलेक्ट्रॉनिक चॅनल बातमीच्या दृष्टिकोनातून जी जागरूकता आणली पाहिजे, ते ह्या भागामध्ये येणारे जे पर्यटक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना जी गैरसोय होत होती, काही अपघात होत होते, त्याच्यामुळे त्यांनी बातम्या राज्यभर प्रसिद्ध केल्या आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे। प्रामुख्याने 877 किलोमीटर असलेली आपली ही किनारपट्टी, ह्याला आम्ही विकसित कसं करू शकतो, रोजगाराची संधी कशी आम्ही उपलब्ध करू शकतो आणि त्याचबरोबर पर्यटनाला चालना कशी देऊ शकतो, या दृष्टिकोनातून असंख्य प्रकल्पांना आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने एक पूर्णत्व घेऊन चाललेलं आहे। जे नवीन जेटी ओपन झालेली आहे ना, ते पर्यटकाला पण छान आहे, आम्ही बोटीवाल्यांना पण छान आहे। काय माहिती आहे, आता पावसाचे दिवस येतात म्हणजे मे महिना, तर तिकडे कसा वाडा असते, लाटाचा मार्ग जास्त येतात, ते पर्यटक येतात, त्याला चरायला उतरायला वेळ जातात। एका बोटी खाली वेळेला कसा नंबरापासून लागते ते 1 तास ते 1.5 तास लागते आणि जे वयस्कर माणसं पण येतात, ज्यांना काय पाहायला त्रास आहे, त्यांना पण चरायला उतरायला त्रास होते। पण जे कधी लोक येतात ते आम्ही विचारतात की तुमच्यासोबत काय वयस्कर माणसं, तर त्याला घेऊन जाऊ नको तिकडे, काय चरायला उतरायला तिकडे त्रास होते। आणि हे मे महिन्यात कसा बोट पाठी पुढे होतात, एक जागावर गाडीसारखी थांबत नाही। ते आता हे नवीन जेटी चालू झाली, ते आम्हाला पण काय टेन्शन नाही आणि पर्यटकाला पण चरायला उतरायला काय टेन्शन नाही, आरामात तिकडे जाऊन सरळ बोट लागणार आणि व्यवस्थित माणसाला चरायला उतरायला सुविधा झालेली आहे।